नमस्कार. खरं आजचा एक व्हिडिओ बनवतोय ना, तो आहे तुमचे स्पॉट ॲडमिशन्स प्लस इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आणि मॅनेजमेंट कोटा या तिन्ही गोष्टींचे डाऊट्स जे आहेत ना, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक वेगवेगळे संभ्रम आहेत की या गोष्टी म्हणजे स्पॉट राऊंड, मॅनेजमेंट कोटा आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स या सगळ्या गोष्टी एकच आहेत का? यांचं फीज काय असतं, ॲडमिशन कसं असतं, एक्स्ट्रा डोनेशन द्यावं लागतं का, आणि खरंच स्पॉट राऊंडमध्ये कमी पर्सेंटाईलवरती टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळतं का? या सगळ्या गोष्टींची उत्तरं मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे खरं तर आता ज्यावेळी विद्यार्थ्यांचे स्कोर वगैरे बघतोय ना, विद्यार्थी बोलतायत की सर इतक्या कमी पर्सेंटाईलला चांगल्या कॉलेजमध्ये CS-IT मिळेल का? आणि जर ते कॉलेज मिळणार असेल तर पालकांची सुद्धा तयारी असते की आपल्या पाल्यासाठी ॲटलिस्ट थोडी जास्त पैसे खर्च झाले तरी चालतील, परंतु एक चांगलं कॉलेज मिळावं. मग या स्पॉट राऊंड, त्यांचं इन्स्टिट्यूट लेवल सीट्स या गोष्टी काय आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ बनवतोय. आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचा हा व्हिडिओ नक्की आवडेल. तर आता व्हिडिओच्या मेन कंटेंटवर येतो की पहिलं स्टार्ट करतो की मॅनेजमेंट कोटा आणि स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय? ज्यावेळी तुम्ही एखाद्या कॉलेजला पैसे भरून त्यांचे डोनेशन्स देऊन ॲडमिशन कन्फर्म करता, भलेही तुमचं पर्सेंटाईल मग 0% जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला फक्त डोनेशन भरून ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन कन्फर्म घेता तो आहे मॅनेजमेंट कोटा. मॅनेजमेंट कोटामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर तुम्हाला त्या कॉलेजला प्रत्यक्ष व्हिजिट करा. थर्ड पार्टी जे काही असतात काउन्सिलर्स वगैरे जे म्हणतात की मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन्स वगैरे करून देतो, त्यांच्यावरती विश्वास ठेवण्याआधी पहिल्यांदा त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करा. मोस्ट ऑफ दी कॉलेजेसच्या वेबसाईटवरती सरळ लिहिलं असतं की मॅनेजमेंट कोटा आमच्या इथे नाही, किंवा मॅनेजमेंट कोटाचे ॲडमिशन्स ही आम्ही डायरेक्टली कॉलेज थ्रू घेतो, कोणताही थर्ड पार्टी एजंट मार्फत घेत नाही. मग सांगण्याचा उद्देश इतकाच आहे, गेली 2-3 वर्ष बघतोय भरपूर पालकांची वगैरे फसवणूक केली जाते की आम्ही तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन देऊ, आम्हाला इतके पैसे द्या वगैरे वगैरे. मग या गोष्टींपासून थोडं मॅनेजमेंट कोटासाठी जे प्रयत्न करतायत ना त्यांनी सावध राहणं गरजेचं आहे. तुम्ही काय करू शकता, जे स्पेशली मॅनेजमेंट कोटासाठी ट्राय करतायत ना त्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुम्ही प्रत्यक्ष त्या कॉलेजला व्हिजिट करा, तिथल्या कॅम्पसला भेटा, तिथं सगळी प्रोसेस जाणून घ्या की किती डोनेशन आहे वगैरे कसं आहे. त्यानंतर प्रत्येक कॉलेजचं डोनेशन वगैरे वेगवेगळं असतं. ही प्रोसेस जाणून घेऊन त्यांना विचारा की तुम्हाला तुमच्यानुसार ती ब्रँच मिळते का? कारण का होतं असं की मोस्ट ऑफ दी कॉलेजेस काही बघतो ना, काय बोलतात की आम्ही तुम्हाला आत्ता या वर्षी म्हणजे सध्या तरी तुम्हाला ENTC किंवा कोर ब्रँचमध्ये ॲडमिशन देतो, आणि जसं त्या CS-मध्ये वगैरे ब्रँचमध्ये एखादी वॅकन्सी क्रिएट झाली ना लगेच तुम्हाला ती ब्रँच अपग्रेड करू नका. अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. ज्यावेळी तुम्ही बोलतात ना की एकदा मी या ब्रँचमध्ये ॲडमिशन घ्या नंतर अपग्रेड करू, पुढे त्याचं काहीही होत नाही आहे. भरपूर विद्यार्थ्यांचं अशा बाबतीत फसवणूक झालेली आहे. त्या विद्यार्थ्यांनी सिरियसली अशा बाबतीत ज्यावेळी विद्यार्थ्यांची फसवणूक होते, कॉलेज सोडून त्यांनी पुन्हा CETची प्रिपरेशन केलेली आहे. त्यामुळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे, जर तुम्ही एखाद्या कॉलेजला अप्रोच करताय व्यवस्थित माहिती घ्या आणि तिथली प्रोसेस जाणून घ्या. आता दुसरे येतो इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणजे काय? इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणजे सिंपल इतकंच आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये काही सीट्स या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड करतात. आता जर समजा एखाद्या कॉलेजमध्ये 100 सीट्स असतील तर 100 सीट्स या पूर्ण CETच्या ॲडमिशन्सवरती भरल्या जात नाहीत. 100 सीट्सपैकी काही सीट्स या महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी, त्यानंतर अदर दॅन महाराष्ट्र स्टेट असतात, काही JEE रिझर्वेशनचा कोटा असतो, आणि काही कॉलेजेस काही सीट्स या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणून डिक्लेअर करतात. आता इन्स्टिट्यूट लेवल सीट्स सगळ्याच कॉलेजला असतात का? नाही. काहीच कॉलेजेस आहेत प्रायव्हेट ऑटोनॉमस वगैरे त्यांना आहेत. आता उदाहरणार्थ SPIT कॉलेजला इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत, त्यानंतर PICT कॉलेजला इन्स्टिट्यूट लेवल कोटा आहे. मग कॉलेज काय करतं, आपल्या टोटल इनटेकपैकी म्हणजे जितक्या सीट्स त्या कॉलेजमध्ये आहेत त्या सीट्सपैकी काही सीट्स या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणून रिझर्व करून ठेवतं. आता इन्स्टिट्यूट लेवल सीट्स समजा 100पैकी 10 सीट्स त्या कॉलेजने इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणून डिक्लेअर केल्या, मग त्या सीट्स भरल्या कशा जातात? कॉलेज काय करतं, इन्स्टिट्यूट लेवल सीट्सच्या ॲप्लिकेशन्स फॉर आपल्या कॉलेजच्या वेबसाईटवरती रिलीज करतं आणि सांगतं की आमच्या इथे असा प्रोसेस वगैरे आहे आणि इन्स्टिट्यूट लेवलचे ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे. आपण काय करू शकतो, जर वाटलं की कॉलेज ते मला मिळायचे चान्सेस आहेत, आता उदाहरणार्थ PICT कॉलेजने आपल्या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आपल्या वेबसाईटवरती रिलीज केल्यात, ठीक आहे, तर आपण काय करू शकतो, आता PICTचं जनरली CS-ITचा कट ऑफ 99+ पर्सेंटाईल आहे. मग आपलं जर पर्सेंटाईल जर वाटलं की 96-97च्या दरम्यान आहे, बऱ्यापैकी चान्सेस आहेत मिळण्याचे, मग आपण त्या सीटला अप्लाय करू शकतो. जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भरायचा आणि तो सबमिट करायचा. फॉर्म सबमिट केल्यानंतर काय करतं कॉलेज, जेवढ्या सीट्सचे ॲप्लिकेशन्स त्यांच्याकडे आले ते सगळे ते सॉर्ट करतं त्यांच्या मेरिट नंबरनुसार, आणि त्यांचा जो स्कोर आहे त्याच्यानुसार ते सॉर्ट करतं आणि एका ऑर्डरने अरेंज करतं. आता उदाहरणार्थ जर PICT कॉलेजला इन्स्टिट्यूट लेवल सीटसाठी एक 200 ॲप्लिकेशन्स आली तर 200 ॲप्लिकेशन्स ते डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे टॉप स्कोरर ते लोएस्ट स्कोरर असं अरेंज करतं आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं एक नोटीसची रिलीज करतं की ही तुमची रँक आहे इन्स्टिट्यूट लेवल सीटसाठी. मग ते काय करतं,
आता इन्स्टिट्यूट लेवल सीट्ससाठी समजा 100पैकी 10 सीट्स आहेत, मग ते काय करेल, पहिल्या 40 विद्यार्थ्यांना इन्व्हाइट करतं की तुम्ही 40 विद्यार्थ्यांनी या आणि सीट्स कन्फर्म करा कॉलेजमध्ये येऊन. मग त्यावेळी काय करायचं, आपण त्या कॉलेजला प्रेझेंट राहायचं फिजिकली आणि ती सीट्स कन्फर्म करायची जर तिथं तुमचा मेरिट नंबर मिळाला तर. म्हणजे त्यांनी ऑलरेडी अलॉटच करतात, ज्यावेळी तुमचे ॲप्लिकेशन्स असतात ना त्या मेरिटनुसार ते डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करतात आणि त्यानुसारच ते अलॉट करतात की या सीट्स या रँकच्या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. मग आपण तिथं जायचं कॉलेजमध्ये, कॉलेजची टोटल फीस भरायची आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. ही जनरल आयडिया असते इन्स्टिट्यूट लेवल सीट. इन्स्टिट्यूट लेवल सीट्समध्ये जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट वगैरे काहीही मिळत नाही. उदाहरणार्थ तुमची कॅटेगरी SC आहे, ST आहे, मग तुमची जी फीज वगैरे माफ होणार होती हे बेनिफिट तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल सीट्सला मिळत नाही. काहीसा कट ऑफ कमी येतो. जनरली बघाल तर PICT असेल, SPIT असेल, कॉलेजेसचा 0.5 किंवा 1% कट ऑफ कमी येऊ शकतो, चान्सेस खूप कमी असतात. हे होतं इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. आता स्पॉट राऊंड सीट्सबद्दल तुम्हाला सांगायचे जे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची स्टेप आहे, कारण का लो मार्क्सवरती किंवा लो स्कोअरवरती सुद्धा चांगलं पर्सेंटेज मिळण्याची जी क्षमता आहे ती स्पॉट राऊंड तुम्हाला इनेबल करून देतं. मग स्पॉट राऊंडला सांगण्याआधी एक गोष्ट सांगायची आहे, ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय. आमची जी पर्सनल काउन्सिलिंग आहे त्याचे रजिस्ट्रेशन स्टार्ट आहेत, लवकरच ते रजिस्ट्रेशनला आम्ही क्लोज करणार आहोत. त्यामुळे ज्यांना पर्सनल काउन्सिलिंग हवे त्यांना नक्की इनरोल करा. थोडक्यात सांगायचं झालं तर आता 2 ते 2.5 महिने आपली CETची प्रोसेस चालू असणार आहे. त्यावेळी प्रत्येक स्टेपला तुम्हाला डाऊट येणार आहेत, कोणत्याही स्टेपला काही प्रॉब्लेम्स येणार आहेत. त्यामुळे आम्ही 24/7 डाऊट सपोर्ट देतो. कोणत्याही स्टेपला काहीही डाऊट असेल तर डायरेक्टली आमचे पर्सनल नंबर तुमच्याकडे असतात, तुम्ही डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरं, आता तुमची जी तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला कॉलेज कुठे हवे, ब्रँच कोणते हवे, त्यानुसार एक पर्सनल कॉलेज लिस्ट आम्ही तुम्हाला बनवून देतो. तीच फक्त ऑप्शन फॉर्ममध्ये भरायची असते. आणि जशा आता CETच्या स्टेजेस स्टार्ट होतात, उदाहरण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्यानुसार आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांच्या झूम मीटिंग अरेंज करतो आणि गाईड केले जातात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज जी असते ती आहे आमचे स्पॉट ॲडमिशन्स गायडन्स आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. स्पॉटमध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये राऊंड अटेंड करायचं आहे, इन्स्टिट्यूट लेवलला कसं अप्लाय करायचं आहे याच्याबद्दल सुद्धा गायडन्स मिळतो. आणि शेवटी असतं फर्स्ट इयर ॲडमिशन गायडन्स, म्हणजे फर्स्ट इयरमध्ये सुद्धा आम्ही तुमच्यासाठी सेशन्स कंडक्ट करतो जेणेकरून CGPA कसा मेंटेन करायचा, त्यानंतर कोडिंग जर्नी कशी व्हावी याबद्दल गाईड केलं जातं. आय होप तुम्हाला काउन्सिलिंगबद्दल थोडक्यात आयडिया दिलेली आहे. ज्यांना इनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की इनरोल करा. तुमच्या पर्सेंटेजला एक बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी आमची असेल. आता येतो स्पॉट राऊंड म्हणजे काय. स्पॉट राऊंडबद्दल तुम्हाला थोडक्यात मला सांगायचं आहे की स्पॉट राऊंड काय असतो. आता 3 कॅप राऊंड आपले CET सेल कंडक्ट करतं. मग त्या 3 कॅप राऊंड कंडक्ट केल्यानंतर CET सेल काय करतं तर आपली प्रोसेस एंड करतं की आता कॅप राऊंडची प्रोसेस जी आहे ती CET सेलचा आणि तुमचा संबंध संपतो. मग तरीसुद्धा काही कॉलेजेसमध्ये, भरपूर कॉलेजेसमध्ये COEP पासून ते सगळ्या टॉप कॉलेजेसमध्ये सुद्धा वॅकन्सी सीट राहतात. म्हणजे काही मुलं IITला जातात, NITला जातात किंवा काही कॉलेज शिफ्ट करतात. मग काही कॉलेजेसमध्ये वॅकन्सी क्रिएट होते. ती वॅकन्सी भरून काढण्यासाठी स्पॉट राऊंड ही प्रोसेस आहे. स्पॉट राऊंडमध्ये काय होतं, जर 100 एखाद्या कॉलेजमध्ये 100 सीट्स आहेत, मग 100 सीट्स एका स्पेसिफिक ब्रँचमध्ये, त्याच्यामध्ये 10 सीट्स वॅकंट आहेत. मग त्या सीट्ससाठी कॉलेज काय करतं, ॲप्लिकेशन्स पुन्हा मागवतं आपल्या वेबसाईटवरती, जसं इन्स्टिट्यूट लेवल सीट्सला मागवलं होतं. ॲप्लिकेशन्स फॉर्म आले की ते आपण ॲप्लिकेशन्स फॉर्म रिलीज करायचं. ते काय करतं, व्यवस्थित ॲप्लिकेशन फॉर्म सॉर्ट करतं, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना मेरिट नंबरनुसार जेवढे ॲप्लिकेशन्स आलेत तेवढे अरेंज करतं. आणि स्पेसिफिक रँकच्या विद्यार्थ्यांना ते काय करतं की तुम्ही कॉलेजमध्ये या असं इन्व्हाइट करतं. उदाहरणार्थ आता समजा PICT कॉलेजला एक 10,000 म्हणजे मला म्हणायचं 1,000 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं. ठीक आहे, 1,000 विद्यार्थ्यांपैकी काय करतं, प्रत्येक विद्यार्थ्याला एक मेरिट नंबर देतं त्यांच्या पर्सेंटाईलनुसार. म्हणजे जो टॉपचा असेल अप्लाय केला त्याला नंबर 1 दिलं, 2 दिलं आणि सांगितलं जातं की 1 ते 200 ज्यांचा मेरिट नंबर आहे त्यांनी या स्पेसिफिक दिवशी स्पॉट राऊंडला कॉलेजमध्ये उपस्थित राहा. मग स्पॉट राऊंडला तुम्ही फिजिकली तिथं प्रेझेंट राहावं लागतं. ते काय करतात तर स्पॉट राऊंडच्या वेळी काय करतात, जेवढ्या सीट्स आहेत ते तुमच्यासोबत डिस्प्ले करतात की CS मध्ये समजा 10 सीट्स असतील, IT मध्ये 5 असतील, ENTC मध्ये 20 सीट्स असतील, त्या सीट्स तुमच्यासमोर डिस्प्ले करतात आणि मेरिटनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला बोलवतात. आता उदाहरणार्थ जर पहिल्या नंबरचा विद्यार्थी असेल तो तिथं प्रेझेंट असेल तर त्याला बोलवलं जातं, त्याला विचारलं जातं की आमच्याकडे इतक्या सीट्स वॅकंट आहेत, ओके, जर तुला ती सीट हवी असेल तर ती तुला ऑफर करतात. ठीक आहे, मग जर आपल्याला ती सीट हवी असेल तर ती ऑफर ॲक्सेप्ट करायची. टोटल फीस तेव्हा ॲट अ टाईम भरावी लागते आणि ती सीट ॲक्सेप्ट केली जाते. ही जनरल असते स्पॉट राऊंडची प्रोसेस. आता ज्यावेळी स्पॉट राऊंडमध्ये ज्यावेळी ही प्रोसेस केली जाते ना, जर त्या कॅटेगरीच्या स्पेसिफिक सीट्स वॅकंट राहिल्या असतील, उदाहरणार्थ कॅप राऊंड नंतर समजा OBC कॅटेगरीच्या 2 ते 3 सीट्स वॅकंट राहिल्यात, तर त्या OBC कॅटेगरीच्या ज्या 3 सीट्स आहेत त्या OBC कॅन्डिडेटलाच प्राधान्य दिलं जातं. जर तिथं OBC कॅन्डिडेट अवेलेबल नसेल तर मात्र त्या सीट्स ओपनमध्ये कन्वर्ट केल्या जातात. आता या स्पॉट राऊंडचे काही बेनिफिट्स किंवा ड्रॉबॅक्स आहेत का? पहिलं म्हणजे सांगतो,
स्पॉट राऊंड हा पूर्ण लक बेसिसवरती आहे. एक तर त्या कॉलेजमध्ये सीट्स किती वॅकंट आहेत, त्याच्यानंतर किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केले, किती विद्यार्थी फिजिकली प्रेझेंट आहेत, या गोष्टींवरती ह्या गोष्टी डिटरमाइन करतात. स्पॉट राऊंडचा दुसरा ड्रॉबॅक काय आहे, तर ॲट अ टाईम तुम्हाला टोटल फीज भरावी लागते. मग स्पॉट राऊंडमध्ये तुम्ही वाट बघण्यात खरंच म्हणजे तुम्ही वाट खरंच स्पॉट राऊंडची बघितली पाहिजे. काय आपण काय करायचं, स्ट्रॅटेजी असली पाहिजे. कॅप राऊंड 3 मध्ये जे कॉलेज आपल्याला मिळते ते आपण कन्फर्म करायचं आणि ट्राय करायचं की स्पॉट राऊंडमध्ये त्याच्यापेक्षा चांगलं बेटर कॉलेज अप्लाय करता येईल की. कारण का ज्यावेळी तुम्ही कॅप राऊंडची प्रोसेस संपते, ठीक आहे, त्या कॅप राऊंडमध्ये तुम्ही एक ॲडमिशन कन्फर्म करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर स्पॉटमध्ये पार्टिसिपेट करायचं. स्पॉटमध्ये एखादं चांगलं कॉलेज मिळालं, मग काय करू शकतो आपण, जे कॅपमध्ये कॉलेज मिळालं तिथं जाऊन ॲडमिशन कॅन्सल करता येते. ते टोटल फीज तुम्हाला रिफंड करतात. कारण का CET सेलनं सगळ्यांना गाईडलाईन्स दिले की जर एखादा विद्यार्थी जर स्पेसिफिक डेडलाईनच्या आधी ॲडमिशन कॅन्सल करसेल तर त्याची टोटल फीज आणि डॉक्युमेंट्स त्याची पूर्ण रिफंड करण्यात यावी. मग ते कॉलेज जिथं तुम्ही ॲडमिशन आधी घेतलं होतं ते ॲडमिशन कॅन्सल करताना तुमची टोटल फीज वगैरे डॉक्युमेंट्स सगळी जमा करतं आणि ते स्पॉट राऊंडचं जे कॉलेज तुम्हाला मिळालं आहे तिथं तुम्ही जमा करू शकता. मग आणि स्पॉट राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे त्याची ॲट अ टाईम टोटल फीज तुम्हाला भरावी लागते. तुम्ही तिथं फिजिकली प्रेझेंट असावं लागतं आणि ते कॉलेज जर तिथे ॲडमिशन मिळालं ना स्पॉट राऊंडमध्ये तर तुम्हाला एक बेनिफिट पण काय मिळतो की काय करतात ते 4-5 दिवसांचा तुम्हाला वेळ देतात. जे तुम्ही ऑलरेडी ॲडमिशन कन्फर्म केले कॅप राऊंडमध्ये तिथे ॲडमिशन जाऊन कॅन्सल करा आणि ते जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्या आपल्या म्हणजे जे स्पॉटमध्ये मिळालेले कॉलेज आहे तिथं जमा करा. ही असते जनरल स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आणि मॅनेजमेंट कोटाची प्रोसेस. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. स्पॉट राऊंडमध्ये लक बेसिसवरती असतं. काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्सवर किंवा कमी पर्सेंटाईलवर सुद्धा चांगलं कॉलेज मिळतं. फक्त गॅरंटी नाही आहे, ॲश्युरिटी नाही की तुम्हाला हेच कॉलेज मिळेल याची. त्यामुळे आपण आता मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय, पालकांना मुलांना मोस्टली माझे जे व्हिडिओज आहेत ते पालकच बघतात. मोस्टली ते पण कॉल करतात की स्पॉट राऊंडची प्रोसेस वगैरे काय, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स काय आहेत, त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ. त्यावेळी अजून एक डेडिकेटेड व्हिडिओ मी नक्की बनवेन. त्याचसोबत मी काय करेल तर जे काही नोटिस वगैरे जे येतात कॉलेजेसचे किंवा इन्स्टिट्यूट लेवलचे ते मी यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करेनच. परंतु तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इनरोल करायचं असेल ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, नक्की जॉईन करा. खरं तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.